नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी छान असं टेस्टी असे वडे बनवणार आहे. तर इथं बघा, मी ज्वारी, गहू आणि हरभऱ्याची डाळ दळून आणलेले 1 प्लेट पीठ चाळून घेतले. इथं थोडेसे पोहे भिजवून घेतलेत नीट करून. तांदळाचं पीठ घेतले. 2 बटाटे शिजवून मऊ करून घेतलेली आहे ती. एक मोठा कांदा चिरून घेतलाय. हळद, हिरवी मिरची, लसूण, थोडंसं 1 चमच्यावर तीळ. इथं मी गाजर घेतले त्यात टाकण्यासाठी. आणि इथं छान अशी फ्रेश कोथिंबीर चिरून घेतलेली नीट करून. तर अगोदर ही मी पीठ टाकून घेते. ही पोहे आहेत भिजवून घेतलेले आहेत. इथे ही तांदळाचं पीठ आहे, हे पण चाळून घेतलेलं आहे. इथं ही गाजर किसून घेतलेलं आहे. तुम्हाला अजून जर ह्यात कुठल्या भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता. हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे. एक छोटा चमचा एक हळद टाकून घेतलेली आहे. हे शिजलेलं बटाटा पण आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. एक कांदा टाकून घेतलेला आहे चिरलेला. तर ह्यात चवीनुसार मी मीठ वापरून घेणार आहे. आता ह्यात थोडंसं पाणी ओतून तिंबून घेते. पाणी जास्त ओतायचं नाही, पाणी ओतत ओतायचं का तर ह्यात शिजलेलं बटाटा पण आपण घातलेलं आहे. तर बघा, छान असं मी पीठ तिंबून घेतलेलं आहे. वर गॅसवर तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तर इथे आता छोटे छोटे मी वडे बनवून घेते. हातावर थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे. तर मी ह्यात पिठाचा वापर करणार नाही. थोडंसं तीळ घेतलंय मी, ते तीळ ह्याला लावून घेणार आहे असं चोपून. तर बघा, इथं 4-5 वडे मी बनवून घेतलेले आहेत. तेल पण छान असं तापलेलं आहे. आता तेलावर वडे सोडून घेते मी. तेलात जेवढं बसतंय जास्त पण चिटकू नये, थोडं थोडं अंतर सोडून मी तेलात टाकलेलं आहे. तर बघा, दोन्ही साईडनं छान असं मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत मी ही वडे तळून घेतलेले आहेत. म्हणजे आत कुठेही पीठ राहू नये आणि कच्चं पण राहू नये, त्यासाठी छान असं तळलेत. तर बघा, आता राहिलेले पण वडे अशाच प्रकारे मी तळून घेते. तर बघा, अशा प्रकारे जरा कमी गॅसवर छान असं मस्तपैकी सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत. तर एका साईडला तेल नितळण्यासाठी असं धरलेलं आहे. कुठेही एक सुद्धा वडा तेलकट झालेला नाही. तर एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. छान असं झालंय, कुठेही कच्चं पीठही राहिलेलं नाही. मंद गॅसवर मी मस्तपैकी आज ही वडे बनवून घेतलेत. तुम्हीही करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.